नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि आज आपण जी माहिती पाहणार आहोत त्या माहितीचे नाव आहे आकाशवाणी, म्हणजेच आपला लाडका रेडिओ. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या काळात संपर्काची अनेक साधने उपलब्ध आहेत. यामधील आकाशवाणी हे मनोरंजनाची व माहितीसाठी असणारे श्राव्य माध्यम आहे. आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओ ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे, जी प्रसार भारती या संस्थेची उपशाखा आहे. प्रसार भारती म्हणजे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे. आकाशवाणी हे जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे, ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथे आहे. या आकाशवाणीची सुरुवात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाचे दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीची इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस म्हणजेच भारतीय राज्य प्रसारण मंडळ या नावाची संस्था स्थापन केली. यानंतर 8 जून 1936 रोजी या IBS कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे झाले. 1947 साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ऑल इंडिया रेडिओ नावाचा स्वतंत्र विभाग हा माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. यामुळे एअर हे भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी एअरला आकाशवाणी हे नाव सुचवले होते. यामुळे हेच नाव भारत सरकारकडून 1957 रोजी अधिकृतरित्या ठेवण्यात आले, जे देशातील सर्व रेडिओ केंद्रांसाठी स्वीकारण्यात आले. या आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा दूरदर्शन घरोघरी पोहोचले नव्हते, त्यावेळी स्वातंत्र्याची ज्योत लोकांच्या मनात प्रज्वलित करण्याचे मोठे काम आकाशवाणीच्या माध्यमातून झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यासारख्या अनेक स्वातंत्र्य सेनानींची भाषणे त्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होत असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील लोकोपयोगी सरकारी सामाजिक उपक्रमांची माहिती सातत्याने या आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचवली जाई. 1990च्या दशकापासून खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात दाखल झाल्या असल्या तरी देखील देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचणारी आकाशवाणीची लोकप्रियता मात्र अजूनही तशीच टिकून आहे. ग्रामीण लोकांचे तर आकाशवाणी हे आवडते माध्यम आहे. याचे कारण देखील तितकेच खास आहे. ते म्हणजे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी या आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. आजही मोबाईलमध्ये आकाशवाणी व खाजगी रेडिओ प्रसारण वाहिन्या सहजपणे ऐकता येतात. आजही कोणत्याही प्रवासात असो वा शेतातील शिवारात रेडिओ मात्र हमखास ऐकता येतो. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या विविध भारतीय लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित होतात. या आकाशवाणीची एकूण 229 प्रसारण केंद्रे आहेत. यामुळे भारतातील 99.37% लोकांपर्यंत हे आकाशवाणीचे प्रसारण पोहोचते. याचे कारण म्हणजे इतर कोणत्याही माध्यमापेक्षा रेडिओ सेट स्वस्त असल्याने ते कोणत्याही व्यक्तीच्या खिशाला परवडणारे व मनोरंजनासोबतच माहिती देखील प्रसारित करणारे असल्यामुळे ते आजही तेवढेच लोकप्रिय आहे. 90च्या दशकातील सर्वांनाच आजही आकाशवाणीचे प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वीची लोकप्रिय सिग्नेचर ट्यून आठवत असेलच ना, ज्यामध्ये विशिष्ट संगीत धून वाजवली जात असे. ही आकाशवाणीची सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती, जेव्हा ते 1930च्या सुमारास मुंबई आकाशवाणी केंद्रात पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी तंबोरा व व्हायोलिनच्या साथीने ही सुवर्णमधुर संगीत धून तयार केली, जी अतिशय लोकप्रिय झाली. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील आपली आवड, भाव सरगम, युवावाणी, वनिता मंडळ, कामगार सभा, हवा महल, आपली गाणी, भावधारा, माझे आभार माझे शिवार, गंमत जम्मत, कीर्तन प्रवचन, शास्त्रीय संगीत हे अतिशय लोकप्रिय असलेले कार्यक्रम होते. त्याचबरोबरीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातमीपत्रे आजही प्रसारित होतात. अलीकडच्या काळात निरनिराळ्या खाजगी रेडिओ सेवा सुरू झालेल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ सिटी, रेडिओ मिर्ची, रेड FM, बिग FM इत्यादी. तरी देखील आजच्या डिजिटल युगात आकाशवाणी इतिहास जमा होईल का, असा प्रश्न अनेकदा मनात येऊन जातो. पण आजही जेव्हा प्रवास करताना गाडीमध्ये गाण्याचा आवाज येतो, कोणा घरात रेडिओवरील सुंदर गाणी ऐकू येतात, तेव्हा वाटते नाही, आकाशवाणी हे माध्यम कधीच संपू शकत नाही. आकाशवाणी ही सदैव त्याच्या ब्रीदवाक्यानुसार कार्य करते, ते म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय. यामुळे आजही ते सर्वांना आनंद देणारे माध्यम आहे. अशी आपली लाडकी आकाशवाणी आजही आपणा सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.